साठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय। मुंबई पालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवर एकमत झाले। मुंबईमध्ये भाजपा शिवसेनेचं 150 जागांवर एकमत झाले। एकमत झालेल्या जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश नाहीये। उर्वरित जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे। पुढच्या 2-3 दिवसांमध्ये उर्वरित 77 जागांबाबत निर्णय होईल। अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही साटम यांनी म्हटलंय आणि मुंबई विकणाऱ्यांना घरी बसवणार असा इशारा दिलाय। मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचंय। 150हून अधिक जागा जिंकण्याचा आमचा निर्धार असल्याचं साटम यांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभा, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सभा कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये घ्यायच्या आहेत या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरती ही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। म्हणजे युती झालेलीच आहे। आमच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष कुठली जागा आमच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष किती जागा लढवेल हे महत्त्वाचं नाहीये। महायुती 227 जागा लढवेल हे महत्त्वाचं आहे आणि या मुंबई शहराला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणं हे महत्त्वाचं आहे किंवा मुंबई महानगरपालिका ही कुठल्या तरी एका परिवाराची जागीर आहे हे जे लोक समजतात त्यांना उत्तर देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे महायुती हे करण्यासाठी सज्ज आहे।